जॉगिंगसाठी पायी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचा सिटीलिंक बसच्या धडकेत जागीच मृत्यू। सातपूर। सविस्तर वृत्त असे की भाऊसाहेब भादेकर राहणार रूम नंबर 440 MHB कॉलनी सातपूर नाशिक हे आपल्या नित्यनेमाने 5:45 वाजेच्या सुमारास घरातून ESI मैदानाकडे पायी चालत जात असताना छत्रपती शिवाजी विद्यालयासमोर सिटीलिंक बस क्रमांक MH15 GB 7709 हिने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब भालेकर हे जागीच कोसळले। अशावेळी परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन त्यांच्या कुटुंबियाशी संपर्क केला व त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। खरं तर नाशिक शहरात बघता सिटीलिंक बस सेवा कायमच वादाच्या भोवऱ्यात असते। प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार सिटीलिंकचे काही बस ड्रायव्हर अतिशय बेजबाबदारपणे बसेस चालवतात आणि त्याचमुळे वारंवार असे अपघात घडत आहेत। बघा सविस्तर प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले। घडलेल्या प्रकारामुळे संतप्त नागरिकांनी सिटीलिंक बसची तोडफोड करून नुकसानही केले। काही मी तर राहायला वरती आहे, खाली ॲक्सिडेंट झालेला। ते बसवाले त्या बाबांना नाही का साईडला बॉडी ठेवून त्यांचा पळून जाण्याचा विचार होता। मी खाली उतरल्यानंतर ते इथनं पळून गेले। बस तशीच रस्त्यात ठेवून दिली, पॅसेंजर पण तसंच बसले। इथले बाकीचे गल्लीतले माणसं आले, त्यानंतर त्या बाबांना घेतलं, मग हॉस्पिटलला घेऊन गेले ते इथनं। काय बाबांना त्या बसवाले उडवून बाबा खाली पडलेले, खाली पडल्यानंतर ते साईडला ठेवून जाणं पळून जायचा विचार होता त्यांचा। सकाळी रोजच्या म्हणजे त्यांची रोजची नियम होता की ते सकाळी रोज जॉगिंगला जात असायचे। तर सकाळी 6 वाजता ते जात असतात ना, मागून बस अतिशय स्पीडने आली। सकाळी मोकळा रोड होता आणि बसचा कोपऱ्याचा धक्का लागला आणि ते बसच्या पुढे आले आणि मग त्या चाकाखाली सापडले गेले। चाकाखाली सापडले गेले। पाठ चाकाखाली नाही, म्हणजे धक्का लागून बसनी स्पीडवर आला, कॉर्नर त्याला कव्हर झाला नाही आणि साईडला चालू होतं, डॅश मारला, डायरेक्ट समोरच पडल्या बसच्या आले। त्यांचं पूर्ण नाव काय होतं? भाऊसाहेब भादेकर मामा म्हणूनच ते ओळखले जायचे पूर्ण कॉलनीमध्ये। भादेकर मामा म्हणून परिचित होते। मायकोचे माजी कर्मचारी पण ते होते। सर्व कानबाईचे ड्रायव्हर आहे, त्याच्यामुळे त्यांना टर्नच मारता येत नाही। काय झालं? कानबाईचे ड्रायव्हर आहे सर्व कॉन्ट्रॅक्टमध्ये, त्यांना टर्न मारताच येत नाही। आणि ते महाराष्ट्र माझा न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग सातपूर।